मजर, वेल प्लेड मजर. सोहेल सेठ का हुकुमी का ही चाल थी. ओके चला सामना चालू करायचा आहे. वेळ कमी आहे आपल्याकडे. चला फलंदाज या आलेत. फलंदाज आलेत. अंपायर देखील आहेत. विशाल भाऊ, विपिन सर या बाहेर या. चला बाहेर व्हायचं आहे सर्वजण. ते प्रेक्षक तिथले ते बाहेर. चला चालू करा सामना. 6 दोन्ही कॅप्टन तयार आहेत 6 षटकाचा सामना खेळण्यासाठी. बॅड लाईटची अपील चालणार नाही. दोन्ही संघांना सूचना आहे बॅड लाईट चालणार नाही. आजच्या दिवसामध्ये अंधार जरी पडला तरी सामना खेळ. सर जरा या की. हां तरी सामना खेळावा लागणार आहे. गोलंदाजी मार्कवर एजाज कादरी. स्ट्रायकर एंडला सौरभ बिरादार. पहिला चेंडू एजाज कादरी. फटका फटका चेंडूला पाडवलंय सीमा रेषा पार. येतोय षटकार. बॉल पाठव भाऊती. बॉल फेक भाऊती लवकर लवकर. हा तुला कॅमेरा दाखवलं जाते. फेक. आहे आला बॉल आला हे बघ. चला एक एक्स्ट्रा बॉल ठेवून द्या. एक एक्स्ट्रा बॉल अंपायर कडे फेक. आकाश नवीन असू द्या. एक नवीन बॉल. पहिल्या चेंडूवरती इथे मात्र सुरुवात केली आहे. षटकार आलाय सौरभ बिरादारच्या बॅट मधून. पुन्हा एकदा सौरभ तयार होतोय. गोलंदाजी मार्कवर एजाज कादरी. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर शॉट आणि चेंडू जातोय 1 बॉल इंटू द पॅन. सीमा पार चौकार. आदिनाथ चिंता कुठे भाऊ यांनी देखील उपस्थिती लावली. त्यांचं सुद्धा आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं स्वागत आहे. चौकार. षटकार आल्याच्या नंतर पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चौकार आलाय. 2 चेंडूवरती 2 बाउंड्रीज आपल्याला पाहायला मिळाल्या. एजाज कादरी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर धावतोय. समोर सौरभ बिरादार. रंगदार मुकाबला पुन्हा एकदा पाहायला मिळेल. नक्कीच पाहायला मिळेल. प्रेक्षक वर्ग जागेवरती उभा आहे. पुढचा चेंडू. उलटा चेंडू. फटका. पुन्हा एकदा डीप स्क्वेअर कडे चेंडू जातोय. सीमा रेषा पार. येतोय कणकणी दणदणीत चौकार. चला पंचाळ नारायण पंचाळ जिथं कुठं असतील त्यांनी कॉमेंट्री बॉक्स कडे यायचंय. नारायण पंचाळ नारू भाऊ कराले का या इकडे. 3 चेंडूवरती 3 बाउंड्रीज आपल्याला इथे पाहायला मिळाल्यात. एजाज कादरी गोलंदाजी मार्कवर. समोर सौरभ बिरादार. या दिवसातील सर्वात निर्णायक मुकाबला मॅच ऑफ द डे. पुन्हा एकदा बिग हिट केलाय आणि चेंडूला पाडलंय हवाई यात्रामध्ये. पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमा रेषा पार. येतोय आमदार चषक. षटकार. सौरभ बिरादार. ओहो ब्लॉक चेंडू. फटका खेळला गेलाय आणि एक धाव तिथे पूर्ण झाली आहे. पूर्ण झाली आहे. रिस्की होती परंतु पूर्ण झाली आहे. सौरभ बिरादार ज्या प्रकारे फलंदाजी करतोय असं वाटतंय. जे आजकाल एक मूवी निघालाय बघा धुरंधर. त्यामध्ये एक डायलॉग होता घायल हो इसलिए घातक हो. घायल शेर आहेत ते. कारण अगोदरचा सामना त्यांनी हारला होता. हे बघू शकता चेंज ऑफ पेस. गती परिवर्तन. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथे मात्र षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मला वाटते धावफलकावरती 21 धावा देखील लागल्या गेल्या आहेत. अर्धापूर वर्सेस पूर्णा. जो संघ जिंकेल तो क्वालिफाय करेल आणि जो संघ हारेल तो या स्पर्धेच्या बाहेर जाईल. गोलंदाजी मार्कवर आयकॉन इम्रोज खान आणि स्ट्रायकर एंडला असेल तो सौरभ बिरादार ज्याने 5 चेंडूमध्ये 21 धावा बनवल्या गेल्या आहेत.
आमच्या आयोजन कमिटीच्या सदस्यांना विनंती करतो की बाउंड्री लाईन वरती उभे राहा. बॉल जेव्हा बाहेर जाईल तेव्हा फेकायचा आहे लवकरात लवकर, कारण भोकरचं नियोजन म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात अव्वल दर्जाचं नियोजन म्हणून मानलं जातं. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन. इम्रोज कडून पहिला चेंडू ते फिरवला गेलाय. आपल्या चक्रव्यूह मध्ये ते फसवलं गेलं होतं. डॉट बॉल. सौरभ बिरादार साठी इथे मात्र पहिला चेंडू डॉट पाहायला मिळालाय. या दरम्यान हो 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 काय फटका पाहायला मिळालाय आणि चेंडूला पाडले सीमा रेषा पार येतोय. शेख इंजिनियर्स अँड डेव्हलपर्स षटकार. परिवर्तन केलं होतं, त्यानंतर फटक्यामध्ये परिवर्तित केले षटकारामध्ये सौरभ बिरादारने. दूरवरती टाकला गेला आणि चेंडू मात्र जातोय. पंचाचा इशारा, वाईड बॉल कॉल आणि चेंडू सीमा पार जातोय. चौकार. चेंडू सुद्धा गणला जाणार नाही. चेंडू पुन्हा तोच परत टाकावा लागेल, परंतु 5 धावा धावपलकावरती ऍड केल्या जातील. पुन्हा गती परिवर्तन केले, चेंडूला ओळखले, पिक केले आणि चेंडूला पाडवले सीमा रेषा पार. येतोय विनोद सर कोचिंग क्लासेस षटकार. परंतु बघूया काय करतील. स्विच ऑफ. पुन्हा एकदा चांगला चेंडू अगदी ब्लॉक होल मध्ये टाकला गेला होता. क्षेत्ररक्षक मुद्दू जोपर्यंत चेंडूला अडवेले एक धाव तिथे पुन्हा एकदा पूर्ण केली जाते. एका धाव्याच्या सहाय्याने धावसंख्या जर पाहिली गेली तर धावपलकावरती लागल्या गेल्या ते 1.4 षटकाच्या समाप्तीनंतर 39 धावा. मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करताना हिंदवी एम्पायर अर्धापूरचा संघ दिसतोय. ओहो, यावेळेस मात्र शोल्डरचा यूज केला गेला इम्रोज कडून. थोडंसं आखूडत्या टप्प्याचा चेंडू, गुड लेंथ. ज्या प्रकारे ऑस्ट्रेलियाचा जॉस हेझलवूड ज्या टप्प्यावरती गोलंदाजी करतो त्या टप्प्यावरचा चेंडू इम्रोज खान यांच्या गोलंदाजीमधनं पाहायला मिळाला. डॉट बॉल येतोय. 39 धावा, 9 चेंडूमध्ये 34 धावावर फलंदाजी करतोय तो सौरभ. आणि दुसरीकडे पाहायला गेलं तर धावाचं खातं उघडलेलं नाहीये, परंतु यावरती दूरवरती टाकलाय चेंडू. फटका देखील सुरेख खेळला गेलाय आणि चेंडूला पुन्हा एकदा पाडवले सीमा रेषा पार. येतोय तुळसाई कृषी सेवा केंद्र चौकार. चला लवकर. बीच मैदान में गया पानी, क्या बदलेगी मॅच की कहाणी. 6 षटकाचा सामना आहे. आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत समालोचनामध्ये आमचे मार्गदर्शक विपिन पवनकर सर. आपण पाहतोय 2 षटकाच्या समाप्तीनंतर 43 धावा झाल्या. सर विचारायचं मला, ज्या प्रकारे सामना खेळला गेला होता शेवटच्या षटकामध्ये 11 धावांची गरज होती. तुम्ही एक त्या संघातील सिनियर खेळाडू आहात. गोलंदाजी मार्कवर जेव्हा मजर जात होता संघाच्या कर्णधाराने मजरला काय कानमंत्र दिला होता? जा बेटा जी ले अपनी जिंदगी.
असंच काहीसं सांगितलं होतं कॅप्टननी मजरला. अतिशय दिमागदार गोलंदाजी बघितली आहे. त्या मुमेंट्सला नर्व्स कंट्रोल करणं आणि त्या पद्धतीची गोलंदाजी करणं अद्भुत अद्भुत राहिलं सगळं. BCCI संघाला खूप खूप त्यांचं कॉन्ग्रॅट्स आणि थँक्यू आयोजन समिती. दरम्यान पुढचा चेंडू, हवाई यात्रा 6 धावा. अतिशय दिमागदार फटकेबाजी करतोय अर्धापूरचा संघ. आता अजूनही एक समालोचक जोडले गेलेत. माझं लक्ष नव्हतं. फेरोज सर, ज्यांना भोकरचा बुलंद आवाज म्हणलं जात आहे, त्यांच्या वाणीतून लहानाचे मोठे झालेले क्रिकेटर BCCI संघाचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. फेरोज सर, जिस तरह का मैच हुआ, जिस तरह का मुकाबला देखने को मिला, क्या लगता है इसके पहले का मैच देख के आपको? आप भी देखे जाए तो एक बड़े कमेंटेटर है और जिस तरह का मैचेस आपने देखे, क्या लगता है वो मैच देख के? थोडंसं चेंडू पडताना कमेंट्री. सचिन, सबसे पहले तो आपका शुक्रिया, आपने मुझे इस मौके पे याद किया. नमस्कार श्रोताओं, मैं आपको बतला दूं इसके पहले का जो मैच हुआ वो मैच बड़ा ही रोमांचक रहा और जिसमें जो विपिन सर ने मैच को टर्नआउट किया वो बड़ा ही रोचक था. और इस बीच उछाल के मार दिया है, गेंद बाउंड्री लाइन के ऊपर से जा रही है 6 रनों के लिए. 6 रन से रन संख्या बढ़ती हुई. दादा मारवे की काव है. विपिन ने जो विकेट निकाले वहां से टर्नआउट मिला और जो मजहर ने लास्ट ओवर किया वो देखने लायक था. अनिल बेरदेवाड़, युवा पीढ़ी ने उससे कुछ सीखना चाहिए कि हार के जीतने वाले कोई बाजीगर कहते हैं. तो ये हार के जीतने वाले बाजीगर है हमारे BCCI के. और उन्होंने फिर से एक बार 6 रन के लिए गेंद जा रही है ऊपर से और इन 6 रनों की सहायता से रन संख्या बढ़ती हुई. जात नाहीत. सौरभ बिरादार काय फलंदाजी करतो, आयकॉन म्हणून आलाय आणि आयकॉनिक फलंदाजी सौरभच्या बॅटमधून पाहायला मिळते. अनिल बेरदेवाड जिथं कुठं असतील त्यांना विनंती करतो की समालोचन कक्षाकडे यायचं आहे. अनिल बेरदेवाड अंपायर आहेत का? ते लक्षात नाही. या क्षणी धुळधाण उडवली अक्षरशः बिराजदारनी. चेंडू येतोय आणि फक्त सीमा रेषेबाहेर दिसतोय. यावेळेस पुढच्या टप्प्यावर खेळविलेला चेंडू होता. सौरभकडे बघितल्यास लेंथ बॉल जो आहे तो मिस करत नाहीये. जवळजवळ प्रत्येक चेंडू सीमारेषेबाहेर टोलवला आतापर्यंत. तगडी फलंदाजी बघतोय सौरभच्या बॅटमधून आपण या क्षणी. प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन होताना आजचा हा निर्णायक सामना करा किंवा मरा अशी स्थिती. यावेळेस रिव्हर्सचा प्रयत्न होता. अनिल आपला सगळा अनुभव पणाला लावताना गोलंदाजीमध्ये. आणि धावसंख्या आहे 62 धावा आणि केवळ तिसरं षटक सुरू आहे. सुमारे 22 धावा प्रति ओव्हर या गतीने सध्या फलंदाजी होते अर्धापूर संघाकडून. दरम्यान पुढचा चेंडू, अगोटप्प्याचा चेंडू, चेंडू हवेमध्ये आहे आणि निश्चितपणे 6 धावा. दिसत होता सोमेश. 3 षटकानंतर धावसंख्या आहे 68 धावा. सौरभ बिराजदार अर्धशतक त्यांनी पूर्ण केले केवळ 14 चेंडूंमध्ये. त्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत प्रेक्षक हो. 14 चेंडूंमध्ये तब्बल 52 धावा आतापर्यंत कुठल्यात. एक हाती फलंदाजी बघतोय आपण अर्धापूर संघाकडून. संघाच्या 68 धावांमध्ये तब्बल 52 धावा एकट्या सौरभच्या बॅटमधून. गतीने केलेला चेंडू होता. बॅटची किनार घेत 4 धावांसाठी जातोय चेंडू. एजाज
या सामन्यामध्ये मात्र एजाजला तितका प्रभाव आपला पाडता आला नाही. यावेळेस संघर्ष करताना आतापर्यंत तब्बल 25 धावा एजाजच्या गोलंदाजीवर वसूल केल्यात अर्धापूर संघाने. अगली गेंद अच्छी गेंद थी, बीट हुए, गेंद बाउंड्री लाइन की तरफ जा रही है, थर्ड मैन बाउंड्री लाइन की ओर. बॉल 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 प्लीज, वहां से बॉल. दर्शक जो हैं वहां पे उनसे अनुरोध है कि वो बॉल फेंके वहां से. यावेळेस मात्र संघर्ष करताना दिसतोय पुण्याचा संघ. फलंदाजापासून यावेळेस दूर ठेवण्यामध्ये यशस्वी झाले होते गोलंदाज, पण यष्टीच्या मागे गोलंदाजाला साथ काही मिळाली नाही आणि 4 धावा 22च्या रूपात. स्कोरबोर्ड तो सुसाट वेगाने सुटलाय धावत. रनों पे अंकुश लगाना चाहिए विपिन सर, क्योंकि काफी गति से रन बन रहे हैं. इस बीच अगली गेंद उछाल के मार दिया है, फिर उसी तरीके से बाहर. आइकॉन खिलाड़ियों का यही एक नज़रिया होता है कि उनका खेल 8-8 घंटे की प्रैक्टिस का होता है. हर रोज़ वो जब भी नेट में प्रैक्टिस करते हैं 8 घंटे से ज़्यादा प्रैक्टिस करते हैं. तो गेंद के ऊपर नज़र जमे रहना और गेंद को इस तरह से हर बार को छक्के में तब्दील करना, ये उनके लिए बड़ा मामला नहीं है. दादा, हमारी युवा पीढ़ी इस चीज़ को ध्यान में नहीं रखती. दादा 3 षटक आणि 3 चेंडूंचा खेळ झालाय आणि स्कोरबोर्डवर लागल्यात 82 धावा. सौरभ फलंदाजी करतोय 62 धावांवर केवळ 17 चेंडूंमध्ये. आपण मिरॅकल बघू शकतो का दादा? इथं सेंचुरी होऊ शकते का? अजूनही जवळपास निम्मा खेळ शिल्लक आहे. अगली गेंद शॉर्ट पिच, फिर से उछाल के मारने के प्रयत्न, बाहरी किनारा लगा, भाग्यशाली रहे. 1 रन के लिए दौड़े, दूसरे रन के लिए जा रहे हैं. दोनों ही दो रन के लिए दौड़ पड़े और दोनों रनों से सुरक्षित अपने अपने स्थान पर. ये बहुत ही बुरे खेल का नमूना यहाँ पर पेश किया पूर्णा संघ के क्षेत्र रक्षण में. पूर्ण संघाला कंबाईन व्हावं लागेल. कॅप्टनला काहीतरी कानमंत्र द्यावा लागेल आपल्या खेळाडूंना. यावेळेस थोडेसे खांदे झुकलेले दिसत आहेत, पण क्रिकेट आहे. इस बीच अगली गेंद शॉर्ट पिच और उछाल के वही काम किया है. चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. .350च्या स्ट्राईक रेटनी फलंदाजी होते सौरभ कडून. म्हणजे प्रत्येक चेंडूवर. विपिन सर, दोनों ही बल्लेबाज कसम खा के आए वाले हैं. देखो फिर से उसी अंदाज में, उसी तरीके से, उसी जगह पे फिर से मारा और 6 रन जमा किए. दादा फलंदाजीला निव्वळ खेळ करून टाकले. खेळ हो. 94 धावा 4 षटकाच्या समाप्तीनंतर. ये विद्युत गति क्रिकेट चल रही है, इलेक्ट्रीफाइंग क्रिकेट बोलते हैं इसको. बीसीसी संघाकडून मी सौरभला थँक्स म्हणेल. 2020 के खेल को खत्म करके अब 10-10 का बनेगा शायद, मेरे को ऐसा लग रहा है. इस बीच अमरोज आए हैं दूर वाले छोर से, दौड़ना शुरू किया, अंपर क्रॉस किया उनकी. ये गेंद शॉर्ट पिच और उछाल के मारा है, लेकिन पीछे, और ये कैच आउट. पहिला गडी सोमेशच्या रूपात परततोय अर्धापूर संघाचा. पहिला धक्का त्यांना. बैट्समैन प्लीज एक्सचेंज योरसेल्फ फास्टली, क्योंकि लाइट अपील का यहाँ पे मौका नहीं है. अगर आप लाइट अपील करेंगे दोनों संघ में से कोई भी, तो उस चीज की अनुमति यहाँ पर नहीं है. आपको अंधेरे में भी 6 ओवर खेलना ही पड़ेंगे. करेक्ट है ना? बरोबर आहे दादा, बरोबर आहे.
अगदी अंपायर्स प्लीज टेक केयर अबाउट दैट. लाइट अपील की अनुमति नहीं है क्लब द्वारा. पूर्ण संघाला एकच उपाय करावा लागेल, चेंडू ग्राउंड मध्ये ठेवावा लागेल. इस बीच अगली गेंद शॉर्ट पिच, अच्छी गेंद थी, कमर से टकराई और वापस गेंदबाज के पास. ये पहली डॉट बॉल देखने में आई. दादा या क्षणी चेंडू मैदानामध्ये राहिला तोही चांगला चेंडू म्हणावा लागेल. अच्छी गेंद थी, यावेळेस दिमागदार, फिर से डॉट बॉल. यावेळेस गती परिवर्तन बघितले आपण इमरोज कडून. दबावाच्या क्षणी चांगली गोलंदाजी करतोय इमरोज. सौरभ 74 धावांवर फलंदाजी करतोय. अजून 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस पुढच्या दिशेने और आणि बढ़िया झेल catch. टिपला अनिलने, सुंदर झेल, चांगल्या पद्धतीने जज केलं. अंतिम क्षणी आणि सौरभला परतावं लागतंय. पूर्ण संघाला या सामन्यामध्ये परतण्याची संधी आहे का? कारण धावसंख्या आतापर्यंत झाली आहे 94 धावा. सुमारे 20च्या धावगतीने इथं फलंदाजी होती आहे. लगता तो है लेकिन क्या होगा अब ये तो समय ही बतलाएगा. सुंदर आकर्षक इमरोज. संघाला काहीशी वापसी करवताना दिसतोय. याच पद्धतीचा पुढचे उर्वरित 7 चेंडू पूर्णाच्या संघाला करावे लागतील जर या सामन्यात परतायचं असेल तर. उनके पास भी अच्छे खिलाड़ी मौजूद हैं. क्या बात है, दिमागदार अच्छी गेंदबाजी. आणि मिरॅकल आहे. हा होता मेडन और इमरोज कडून मेडन आलेला. और मेडन टाळ्या और. झाल्या पाहिजेत इमरोज कडून. ज्या पद्धतीची फटकेबाजी होती या क्षणी येऊन एखादा मेडन करणं. जहां कुटाई हो रही है वहां आके मेडन ओवर डालना और रनों पे अंकुश लगा देना ये आसान मसला नहीं है. गेंदबाज के लिए बहुत बहुत मेहनत का काम है और ऐसे खिलाड़ी बहुत कम देखने में नसीब होते हैं जो मेहनत करते हैं और कामयाबी उन्हीं को हासिल होती है जो मेहनत करते हैं. आपल्या नावलौकिकाला साजेशा खेळ आपण बघितला इमरोज कडून. सुंदर गोलंदाजी आणि या इनिंगचं हे शेवटचं षटक. अच्छी गेंद और उतनी चांगली ही अच्छी गोलंदाजी. कैच थर्ड मैन द्वारा. आपण बघतोय वापसी. वापसी कर रहे हैं लेकिन रनों का अंबार भी काफी लग चुका है. दादा या मैदानावर 6 षटकांमध्ये 100 धावा टारगेटेबल चेस है वो. अचिवेबल आहे स्कोर. हाँ. क्योंकि आउटफील्ड काफी तेज है और गेंद जो है वो बड़ी अजीब है. धक्का भी लगा बॉल को तो 4 रन निश्चित मिलते हैं. अगदी खरं आहे दादा. हा ग्रीन टेनिस जो आहे हाँ. त्याची ती खासियतच आहे. जेव्हा लाइट बॅट वेट बॉल होता है और तेज गति से बॉलर की गेंद जब आती है तो उसको धीमा भी अगर बल्ला लगता है तो 4 रन जाते हैं. खरं आहे दादा, निश्चित. और वहां मिसफील्ड हुई है. 2 रन आसानी से मिलेंगे. चांगल्या एफर्टच्या वरच्या क्षणी होता हा. करीम लाला चांगली गोलंदाजी करतोय. हलकीशी मिसफील्ड बघितली, 2 धावा मिळाल्यात. करीम लाला की अगली गेंद कुछ थोड़ा सा मिसकाउंट हुआ. आंख में कुछ कचरा चलेगा उनके. अंपायर नदीम उनकी आंख को साफ करते हुए. डोळ्यांचे डॉक्टर आहेत नदीम चिचा.
कौन सा तेल डाल के आके बैठती की ग्राउंड पे। अभी भी आके जवान है। हाँ, इस बीच अच्छा स्ट्रोक है, बहुत शानदार स्ट्रोक, कोई मौका नहीं। फटका आणि 6 धावा। गेंद लॉन्ग ऑफ बाउंड्री के ऊपर से 6 रनों के लिए। अर्धापूर संघाने या षटकारासह आपली 100 पार केली। 101 धावा स्कोरबोर्डवर लागल्यात। 101 रन। शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ या इनिंगचा शिल्लक आहे। आजचा हा निर्णायक सामना, दुसरा क्वालिफायर, या सामना हा सामना ठरवेल। अच्छी गेंद, शॉर्ट पिच मारना चाहते थे, चूके। आखूड टप्प्याचा हा चेंडू, एक धाव घेण्याचा प्रयत्न होता। एक गेंद ऊपर से भी गई तो एक गेंद पहले अलाउ है। अंपायर अतिशय- नदीम बता रहे हैं कि एक गेंद जो टप्पे से उछल के निकल जाती है वो बॉलर्स बॉल कहलाई जाएगी। इस बार उछाल के मारा है 4 रनों के लिए। गेंद भीतरी किनारा लग करके थर्ड मैन बाउंड्री लाइन पे फील्ड होती, थ्रो करते, तब तक के 1 रन आसानी से दौड़ चुके थे दोनों। और वहां पे मिसफील्ड हो रहा है, लेकिन ये रन आउट शायद एक 106 106 जीत के लिए 107 की आवश्यकता। तो 7 टारगेट हुआ था और 108 रन बनाने होंगे जीत के लिए। बालाजी 17.5 रन प्रति ओवर की गति से बनाना पड़ेंगे अगर जीतना है तो। पूर्णा को हर ओवर में 17 या 20 रन का टारगेट लेके चलना पड़ेगा, तभी यह संभव हो सकता है। और ये ग्राउंड पे कुछ भी हो सकता है, क्रिकेट बहुत पागल खेल है, इसमें ऐसा भी हो सकता है और वैसा भी हो सकता है। खेल बहुत पागल है पर खिलाडी बहुत ही हुशार। पूर्णा संघाकडे शेवटपर्यंत फलंदाजांचा भरणा आहे, अगदी तळापर्यंत फलंदाजी आहे त्यांच्याकडे। जोड़ी मैदान में, दोनों का नाम क्या है? त्यांना हलक्यात घेता येणार एजाज नाही। के साथ शायद अनिल है ना? आपण कालच बघितलंय 105 धावा इथं 6 षटकांमध्ये दादा कालच। सचिन वो एजाज के साथ अनिल है ना? एजाज और अनिल दोनों ही ये खतरनाक जोड़ी मैदान में, अगर इन्होंने थोड़ी बहुत मैजिक कर दी तो ये टारगेट चेस हो सकता है, क्योंकि ये दोनों ऐसे खिलाड़ी हैं कुछ भी कर सकते हैं। अगर इनकी तूफानी बल्लेबाजी अगर कहीं चल गई तो कोई बॉलर टिक नहीं सकता। चेसेबल स्कोर बना देते हैं वो किसी भी स्कोर को। देखते हैं दोनों ही बल्लेबाजों के बीच में क्या होता है। दूर वाले छोर से विशाल आए हैं, दूर वाले छोर से पहला ओवर डालने के लिए अपने संघ की ओर से। और
अनिल सामना करेंगे विशाल की पहली गेंद का। फील्डिंग की सजावट बड़ी अनोखे अंदाज में की है। 6 खिलाड़ी ऑफ साइड में है और 3 खिलाड़ी ऑन साइड में। देखना है, काफी रोमांचक खेल। इस बीच दौड़ना शुरू किया, अंपायर क्रॉस के विकेट पे पहुंचे, उनकी ये गेंद शॉर्ट पिच उछाल के मार दिया है। खिलाड़ी नीचे है लेकिन वन बाउंस इनटू द फेंस। और ऑन टू द रूफ। गेंद बाहर गई। चौकारासह खातं उघडलंय पूर्ण संघाने। अनिल राणेर एक तगडा फलंदाज आहे, पहिल्या चेंडूवर चौकार वसूल केलाय। ये याच दोन- पद्धतीची फलंदाजी, याच पद्धतीची फटकेबाजी आपल्याला बघावी लागेल। अगली गेंद दौड़ना शुरू किया, अंपायर क्रॉस किया, उनकी गेंद शॉर्ट पिच मारना चाहते थे, ठीक से बल्ले पर नहीं ले पाए। 1 रन आसानी से दौड़ पड़े दोनों ही बल्लेबाज। रन संख्या जा पहुंची 5। ये दोनों खिलाड़ी अगर जम जाएं विपिन भाऊ तो कुछ तमाशा हो सकता है। तमाशा बघायलाच इथं प्रेक्षक बसलेले आहेत, झाला पाहिजे। एजाज फलंदाजीची धुरा सांभाळेल पूर्ण संघाकडून। एजाज अपने आप में एक जटिल बल्लेबाज हैं। देखना है कुछ यहाँ पे करिश्माई बल्लेबाजी करते हैं या नहीं। इस बीच पहली गेंद का सामना करते हुए एजाज, और खूबसूरती के साथ ड्राइव किया है उन्होंने। जैसे मैं बता रहा था, उनका जो करिश्माई अंदाज है वो अगर अपना लेते हैं तो गेंद निश्चित ही इस तरह से 6 रन के लिए लॉन्ग ऑन पे से मार सकते हैं, लॉन्ग ऑफ पे से। प्रेक्षक से अनुरोध है, बॉल मिलते ही जल्दी से जल्दी बॉल वापस भेज देते जाओ, आसानी होंगी खेल में। एजाज दूसरी गेंद का सामना करेंगे इस बार। जब तक के 3 बॉल और 11 रन हो चुके हैं, चौथी गेंद है इस ओवर की। देखना है क्या होता है। दौड़ना शुरू किया, उनकी ये गेंद विशाल की अच्छी गेंद, वाइड का इशारा अंपायर यावेळेस काहीसा दूर, ऑफ स्टंप के बहुत ज्यादा दूर थी। एक अतिरिक्त धाव। रन संख्या जा पहुंची है 12 रन। चांगली सुरुवात अलिना स्पोर्ट्स पूर्ण या संघासाठी। 3 चेंडूंमध्ये 12 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत। एजाज फलंदाजी करतोय, सोबत आहे अनिल। चांगली सुरुवात, थोडासा प्रेशर मध्ये दिसतोय विशाल या क्षणी। अगो टप्प्याचा चेंडू, हवेमध्ये चेंडू आहे, ट्रॅव्हल खिलाड़ी करतोय। मौजूद है और ये आसान कैच। बड़ी अच्छी की है उन्होंने। उनको पता है उनके गेंदबाजों की कहां पे पिटाई हो सकती है, वहां पे उन्होंने क्षेत्र रक्षक लगा रखा है। ये पहला विकेट गिरा एजाज के रूप में, जो बहुत ही खतरनाक मूड में थे, लेकिन गोलंदाजांना विनंती आहे की इथे 16 वर्षापासून तेच अंपायरिंग करतायत, त्यामुळे त्यांना इन्स्ट्रक्शनची फारशी आवश्यकता नहीं। खिलाड़ियों का काम है अपना खेल प्रदर्शित करें। अंपायर्स या मैनेजमेंट के ऊपर कोई ऐसा क्वेश्चन या प्रश्न चिन्ह न लगाएं। जरी लोण्यासारखे नाजूक दिसत असले तरी दगडासारखे आहेत, ते काय बदलत नाही। हाँ, पत्थर उनके अंपायरिंग पे पूरा भोकर कसम खा सकता। हाँ तो उनके साथ पंगा मत लो, वो बहुत पागल बुड्ढे हैं दोनों भी। काय फटका है, जबरदस्त। सीधा बाहर 6 रनों के लिए। क्या जा पहुंची 18 रन। अभी एक गेंद आना शेष है इस ओवर की। 17 साढ़े 17 का टारगेट था, जबकि 18 हो चुके हैं। मैजिक बनता हुआ नजर आ रहा है, देखेंगे क्या होता है। क्रिकेट इज वेरी फनी गेम।
इट चेंजेस ऑल द वे। अरे ये क्या पागलपन कर दिए, हाथों में सीधा ललीपॉप की तरह कैच दे दिए। खैर कोई बात नहीं, ललीपॉप देकर के वापस पवेलियन, और ये झटका लगा। ओव्हर की समाप्ति, एक कामयाब ओव्हर। काहीसा अनयुज्युअल, थोडासा वेगळ्या पद्धतीचा तो चेंडू होता. शेवटच्या क्षणी मन बदललं आणि प्लेस करण्याचा प्रयत्न होता केवळ. उसको तेजी से मार देते तो फायदेमंद होता. उन्होंने उसको ज्या गतीसाठी ते तयार होते हाँ, त्या गतीने तो चेंडू आला नाही. आणि दुसरा धक्का पूर्ण संघाला. चांगली सुरुवात आहे त्यांच्यासाठी. ज्या स्ट्राईक रेटची आवश्यकता आहे अगदी तंतोतंत त्या स्ट्राईक रेटनी फलंदाजी होती. 18 धावा धाव फलकावर लागल्या पहिल्या षटकानंतर. अपना जो बैटिंग मोड है वो जो है उसको चेंज नहीं करना चाहिए. ये इलेक्ट्रीफाइंग क्रिकेट के अंदर जो अपना इलेक्ट्रीफाइंग गेम है वो खेलना चाहिए खिलाड़ी ने. मार कुटाई करना है तो मार कुटाई करना है, डिफेंसिव खेलना है तो डिफेंसिव ही खेलना है. दादा कधी कधी फलंदाज जेव्हा फलंदाजी करतो सरप्राईज साठी तयार नसतं मन, आणि ती वो- चूक झाली वो- नेमकी. उन्होंने खुद सरप्राइज देना चाह रहे थे लेकिन उनके लिए सरप्राइज हो गया वो पल. चांगल्या गतीने केलेला चेंडू फलंदाजापासून काहीसा दूर. एक अतिरिक्त धाव. 19 धावा आतापर्यंत फलकावर लागलेल्या आहेत पूर्ण संघाच्या. त्यांना याच स्ट्राईक रेटची आवश्यकता आहे पुढचे 5 षटक. पण त्यांचे महत्वाचे 2 फलंदाज तंबूत परतलेत. अनिल तो फलंदाजी करतोय, त्याच्यावर असेल पुढची जबाबदारी. तोलविण्याचा मारा प्रयत्न आहे. होता. चेंडू जातोय. 4 रन निश्चित निश्चित 4 धावा. मिलेंगे. और जितनी रोशनी कम होगी उतना गेंद कम नजर आएगी. बल्लेबाज के लिए दुश्वारी उतनी ही पैदा होगी. यानंतर फलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी आहे डेव्हिड सॅमसन जेम्स. डेव्हिड एक धीर गंभीर फलंदाज. सोच क्या है वो. या पूर्वीच्या दोन्हीही सामन्यांमध्ये चांगली फलंदाजी आपण बघितली डेव्हिड कडून. मारना चाहते थे चूके. निश्चित वो कसम खा के आए हैं, मारूंगा तो छक्का ही मारूंगा, नहीं तो मारूंगा नहीं. डेविड दादा पूर्ण संघाला लाइटर नोटवर घेता येणार नाही. फलंदाजीवर आहे डेव्हिड आणि त्याच्या सोबतीला दिसतोय इम्रोज, जिल्ह्यातला एक नामांकित फलंदाज. चांगली गोलंदाजी हरीकडून. भेदक मारा. यॉर्कर लाइन गेंद थी. 1 रन लिया है डेविड ने. अब इमरोज क्या करते हैं देखेंगे. अगली गेंद शॉर्ट पिच उछाल के मार दिया है इमरोज.
बहुत अच्छी गेंद, स्लोअर लेंस डिलीवरी, ऑफ साइड से निकलती हुई सीधा कीपर के क्लोज में। बल्लेबाज मारना चाहते थे, चूके डेविड काफी भूखे अंदाज में खड़े हैं। डेविड ज्या स्ट्राईक रेटची आवश्यकता आहे दादा, त्या स्ट्राईक रेटनी फलंदाजी त्याच्याच आसपास होत आहे होत आहेत, आतापर्यंत. पण त्यांना फार आक्रमक होऊन करावं लागल. 1-2 से कुछ भी काम नहीं बनने वाला है. यहाँ 4 और 6 कंपल्सरी होना चाहिए. या क्षणी इम्रोजला धुरा सांभाळावी लागेल. स्ट्राईक सातत्याने स्वतःकडे ठेवावं लागेल इम्रोजला. हाँ, इमरोज को अगर कोशिश करते रहेंगे तो हो सकता है. वो काफी तेज बल्लेबाजी करते हैं इमरोज. देखना है क्या चमत्कार दिखाते हैं वे. विशाल आपला पुढचा चेंडू घेऊन फुलटॉस चेंडू मार दिया है और हलकीशी बहुत मिसफील्ड अच्छी बघितली वहां पे आपण. फील्डिंग. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. कोशिश अच्छी थी और 2 रन ले लिए. दोनों ही बल्लेबाजों ने काफी अच्छी दौड़ लगाई. मेहनत करेंगे तो फल जरूर मिलेगा. इस बीच इमरोज का इरादा है काफी तेज बल्लेबाजी करने का. देखना है क्या होता है. वक्त और हालात बदलते देर नहीं लगती. इस बीच अगली गेंद इमरोज के लिए. शॉर्ट पिच खूबसूरती के साथ मारा है गेंद को. 6 रनों के लिए. खेल को डिले मत करो. और क्लीन बोल्ड कर दिया वहां पे इमरोज को. बहुत अच्छी गेंदबाजी विशाल द्वारा. मैंने विशाल को पहले ही बताया आइकॉन प्लेयर हैं वो. चालू करायचा वेळ कमी आहे आपल्याकडे आणि ज्या प्रकारे इमरोज फलंदाजी करत होता परंतु आयकॉन नाही ते मात्र आयकॉनला बाद केले गेले. विशाल काय चेंडू टाकला गेलाय. यू मिस अँड आय विल डेफिनेटली हिट. दांडी 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 गोल. विशाल सुंदर गोलंदाजी करतोय. या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी करता आलेली नव्हती परंतु गोलंदाजीमध्ये जोहर दाखवण्यात आला. पुन्हा एकदा ब्लॉक होल. यॉर्कर लेनचा चेंडू. तेज तर्रार गोलंदाजी ते आपल्याला पाहायला मिळते. विशाल नवीन फलंदाज मला वाटतंय सिराज शेख सिराज आणि ते मात्र षटकाची समाप्ती होतीये. सामना थोडासा आता मात्र अवघड स्थितीमध्ये आहे जर विचार केला तर पुण्याच्या संघाकडून. कारण 3 षटकाच्या समाप्तीनंतर 39 धावा आणि 3 षटकामध्ये 69 धावा. परंतु 69 धावा कालच्या सामन्यामध्ये तब्बल 3 षटकात 72 धावा देखील निघाल्या होत्या. हेही लक्षात ठेवावं लागेल. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा पाहतोय मॅन फॉर्म धामदरी हारी कदम गोलंदाजी मार्कवर येत आहेत आणि समोर असतील डेव्हिड सॅमसन जेम्स. डेव्हिड जेम्सकडे जर पाहिले गेले तर भक्कम शरीरयष्टी असलेला फलंदाज परंतु मोठं कार्य करावं लागेल कारण धावाचा डोंगर सर करायचा आहे. या दरम्यान पहिला चेंडू डेव्हिड जेम्सला इथे मात्र दिली आहे कॅडबरी जेम्स. गडी बाद होतोय. डेव्हिड बॅक टू द पवेलियन. जे आवाज आपण ऐकत आहात डीजेचा त्या डीजेचे मालक देखील आलेले आहेत. विजय राठोड जांभळीकर
यांचा तो डीजे आणि जे मधुर संगीत आपल्याला ऐकायला मिळते, म्हणजे आपल्या शुभ प्रसंगी जर आपल्याला लागत असेल तर अगदी कमी दरामध्ये ते उपलब्ध करून देतील. विजय राठोड जांभळीकर संपर्क करायचा आहे त्यांच्याशी. सामना रंगतदार अवस्थेमध्ये सापडला होता, परंतु आता मात्र विकेट मिळवले हारी कदम. पहिल्या षटकात विकेट मिळवला आणि याही षटकात विकेट मिळवला हरी कदम. धाव संख्या पाहतो 39 धावा, 4 गडी बाद झालेत. ओहो हो, आक्रमण आले आणि त्याच्या डबल स्पीडने वापस जाताना आपण पाहतोय. थोडी हो गई चूक, थोडी हो गई भूल और यहाँ पे हो गई दांडी 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 गुल. गडी भाऊ एकदा विचारून घ्या त्यांना. काय नदीम सर? तन्वीर, हा तन्वीर आहे सॉरी, तन्वीर नवीन फलंदाज. हॅट्रिक बॉल, हरी कदम गोलंदाजी मार्गवर धावतोय. पुढा खोल, ओटा बॉल हरी कदम. तेज तर्रार चेंडू इथे मात्र हरी कदमच्या गोलंदाजी मधनं पाहायला मिळतोय. पहिल्या षटकात देखील पाहायला गेले तर कमी धावा खर्चल्या होत्या आणि याही षटकात पाहतोय निर्धाव 3 चेंडू, त्यामध्ये 2 बॅक टू बॅक विकेट देखील आपल्याला हरी कदम कडून पाहायला मिळालेत. पुढचा चेंडू क्रमांक 4. पुन्हा एकदा पटका मिस झालाय. क्षेत्ररक्षक आहेत, कर्णधार तिथे आहेत, अडवलं जाईल चेंडूला आणि मिळते ती केवळ एक धाव. इमरोज आणि एजाज कादरी जेव्हा फलंदाजीला होते तेव्हा असं वाटत होतं की सामना परततील का, परंतु त्यानंतर विशाल निगोटने जे 2 षटक टाकले त्यामध्ये 3 विकेट देखील त्याने घेतले गेलेत. 2 षटकात 27 धावा खर्च करत 3 गडी देखील बाद केले. हरी कदम सुद्धा 3 गडी बाद केलेत. हो पुन्हा एकदा चेंडू मात्र स्टंपावरती लागला गेलाय, परंतु आपण पाहतोय बेल्स मात्र कॉन्स्टंट आहेत. चेंडू स्टंपला लागलाय परंतु बेल्स मात्र उडलेला नाही आहे. तर डॉट बॉल पाहायला मिळतोय. या षटकात हरी कदमने केवळ 1 धाव खर्च केली आहे आणि 2 गडी बाद केले गेलेत. व्हॉट बॉलिंग हरी कदम, सुंदर भेदक असा मारा हरी कदमचा जारी आहे. फुलटा चेंडू, लोअर फुलटा, थोडस गचाळ क्षेत्ररक्षण आणि चेंडू जातोय आमदार चषकाच्या बॅनरला सलामी देणारा येतोय तो खणखणीत दणदणीत. खुर्चीवरच बसून नाचू लागलास, बरं झालं पल्लास. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 44 धावा आणि पुन्हा एकदा बिराजदार गोलंदाजी मार्गवर आपण पाहतोय. सौरव बिराजदारच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय. 12 चेंडू मध्ये आता काढायचे आहेत ते केवळ 64 धावा. 64 धावांची गरज आहे. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. दूरवरती फलंदाजापासून दूर टाकला गेलाय. डॉट बॉल पाहायला मिळतोय. समोर फलंदाज तन्वीर, नॉन स्ट्रायकरला शिराजला पाहतोय. काय सामने होत आहेत. रंगतदार मुकाबले आपल्याला हनुमान मंदिर मैदान भोकर येथे पाहायला मिळत आहेत, कारण ही स्पर्धाच आहे त्या प्रकारची. पुन्हा एकदा खुर्त्या टप्प्याचा चेंडू, फटका सुरेख खेळला गेलाय. डीप पॉइंट कडे चेंडू मात्र जातोय सीमा रेषा पार येतोय. बरं झालं अजून एकदा पडले, बसल्या जागी नाचू लागले. पुन्हा एकदा रिव्हर्स आलाय आणि पुन्हा एकदा आमदार
पडाले. पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये टाकला गेलाय चेंडू. हरी कदम आहे तिथे, चेंडूला अडवलं जाईल आणि एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. 53 धावा 1 धावाच्या सहाय्याने. दोन चेंडूचा खेळ बाकी या षटकातील अजूनही. फटका फसला गेलाय. सौरभ बिरादरला पाहू शकता उलट्या दिशेमध्ये धावतोय, परंतु चांगला प्रयत्न. हे पण तिथे पाहू शकता सौरभ बिरादरचा जेल मात्र सुटला गेलाय, परंतु ज्या प्रकारचा प्रयत्नाचे 100 पैकी 100 गुण द्यावे लागतील. समोर असेल आता तन्वीर. पुढे पुन्हा एकदा फटका खेळलाय. हरी कदमचं सुंदर क्षेत्ररक्षण आणि पाहतोय एकच धाव पलकवरती बनल्या गेल्या. त्यामध्ये एक मेडन ओव्हर देखील होता इम्रोजचा. पुन्हा एकदा गडी वाद होतोय. तंबूत परतावा लागेल. षटकार होता तो. खाली खाली उतरा प्रयत्न.